काम दिसेना हात बसेना असं आपल्या जवळपास सगळ्याच महिलांची व्यथा असते. म्हणजे बघा ना, दिवसभर राब राब राबतो तरी पण विचारतात, आई कुठे काय करते? काय सांगायचं आता तुम्हाला? आणि सणाचे दिवस असतील, सणासुदीला काही करायचं असेल तर मग तर काही विचारायलाच नको. म्हणजे साधं बसून 2 घोट पाणी प्यायलाही वेळ मिळत नाही, तरी देखील आई कुठे काय करते? नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. सणासुदीसाठी सागर संगीत बेत करतो, भजीचे वेगवेगळे प्रकार करतो. तर मी म्हणलं की आता आहे ना, एकदम पटाक्कन होणारी ही भजीचा प्रकार आपण शिकवावा. गोल कांदा भजी आपण करूयात. म्हणजे बिना कांद्याच्या भज्यांचे वेगवेगळे प्रकार आपण बघितले आहेत, जे कांदा लसूण विरहित स्वयंपाक करतात. पण ही गोल कांदा भजी, याच्यामध्ये सोडा नाही घातलेला, तेल नाही घातलेलं, तरी असे टमटम फुगते, कमी तेल पिते आणि कमी श्रमात होते. तर अशाच पटाक्कन पटाक्कन होणाऱ्या रेसिपीजसाठी पटाक्कन मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा. तर करायचं काय, 2 कप घ्यायचं इथे बेसन. बेसन चाळून घ्यायचं. इथे अजिबात आळशीपणा करू नका. बरं, कपचे ग्रॅमचे सगळे मेजरमेंट कॅप्शनमध्ये दिले, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या शेवटी मिळेलच. त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका. ही स्टेप फक्त स्किप करू नका. हे बघा, अशा गुठळ्या असतात की नाही, म्हणून बेसन मस्त चाळून घ्यायचं. आता यामध्ये 4 चमचेच म्हणजे 1/4 कप, पाव कप तांदूळाचं पीठ. अगदी मस्त आहे तांदूळाचं पीठ. भजीला हलकासा कुरकुरीतपणा यायला मदत होते. पीठ छान मिसळायचं. हिरवी मिरचीचे तुकडे, लाल तिखट, ओवा, हळद, चवीपुरतं मीठ. पुन्हा मिसळायचं. आता हे ना थोडं थोडं पाणी घालून घट्टसरच मळून घे. अर्धा कप पाणी आधी घालते. आपल्याला हे फार फेटायचं पिटायचं नाही. फेटलं ना तर काय होतं, ते स्पॉन्ज केक सारखं त्याला टेक्स्चर येतं. आपल्याला तसं नको. आपल्याला हलकी भजी, पोकळ भजी करायची. 2 कप बेसन, पाव कप तांदूळाचं पीठ, बरोबर 1 कप पाण्याचा वापर केला. आणि पीठ बघा मस्त दाटसर आहे. फेटू बिटू नका, नुसतं पाणी टाकून मिसळून घ्या. आता हे पीठ 10 मिनिटं मुरण्याकरता ठेवूया. चला, 10 मिनिटं हे बेसनचं पीठ मुरण्याकरता ठेवलं. आता यामध्ये कांदा घालायचा. तर ही कांदा भजी ना, याला स्पेसिफिकली असा मी थोडा जाडजाड कांदा घालते, म्हणजे त्याची चव छान मुरते. आणि खूप सारी कोथिंबीर. आता हे मिसळायचं. कांद्याला पाणी सुटतं म्हणून आपण बेसनमध्ये खूप पाण्याचा वापर केलेला नाही. तुम्हाला हवं असेल तर बारीक चिरलेला कांदा घातला तरी काही हरकत नाही. चला, आता बघा, कांदा घातलं की हे पीठ बघा असं ओलसर व्हायला सुरुवात होते. म्हणून सुरुवातीला खूप पाणी घालू नका. आता यामध्ये खायचा सोडा नाही घालायचंय, तेलाचं मोहन नाही घालायचं. मग घालायचं तरी काय? यामध्ये मी काय, मला जिथे ना जाळीदार भजी करायची, गुलगुले असो, भजी असो, मेथीचा गोटा असो, त्यामध्ये मी कायम बेकिंग पावडर घालते. 1 चमचाभर. बेकिंग पावडरमुळे ना एकतर ते खुसखुशीत कुरकुरीत व्हायला मदत होते. दुसरी गोष्ट, आतमध्ये एकदम पोकळ होतात. आणि किती वेळ, म्हणजे तुम्ही 3-4 तास जरी ठेवले ना तरी त्याला असा तो क्रिस्प असतो ना, तो मस्त राहतो. आणि त्याचसोबत सोड्याची चव अजिबात उतरत नाही. त्यामुळे मी बेकिंग पावडरच वापरते. आता ते ॲक्टिवेट करायला अगदी 1 चमचा पाणी घातलं. आता हे मिसळायचं लगोलग. फुसफुस झालं की नाही पाणी घातलं की. बरं, ही बेकिंग पावडर आहे ना, खूप आधी नका घालू. जेव्हा तेल तापून झालंय तेव्हाच ही यामध्ये घाला, मिसळ. ते घालण्यापूर्वीच मी तेल इथे गरम करून घेतलं होतं. आता हे भजीचं मिश्रण घ्यायचं. असं कुंड्याच्या कडेला थोडं गोल करायचं आणि यामध्ये सोडायचं. आता काय झालं ना, माझ्याकडे थोडे ढोबळी मिरचीचे तुकडे होते, तेही मी यामध्ये ढकललेत. तुम्हाला सांगते, ही भजी इतकी रुचकर होतात ना चवीला, या प्रकारे केलेली. आणि हलकीशी पलटून घ्यायची. एक बाजू झाली असं वाटलं, बघा काय दिसतायत, टुम्मकन फुगतात. तुम्हाला सांगते, यामध्ये बेकिंग पावडर घातले ना, आणि आकारही जबरदस्त होतो. काय खमंग सुवास दरवळतो तुम्हाला सांगते भजीचा. पावसाळा असो, हिवाळा असो, उन्हाळा असो, भजी कधी पण खाऊ शकतो बघा. आणि उद्या होळी आहे, लगोलग पाडवा आहे, रामनवमी आहे. आ हा हा हा. हे बघा, आवाज बघा, एकदम बाहेरनं कुरकुरीत आणि आत एकदम हलकी हलकी होतात. चला, सगळीच भजी आता मस्त धपाधप धपाधप तळून घेऊयात. तेल व्यवस्थित गरम हवा भजी सोडताना.
चला आता काय वाट कशाला बघायची, मस्त मिरची तळायची धपाधप, ही भजी घ्यायची प्लेटभर. अरे जाऊ दे सणसूद. एरवी तेरवी संध्याकाळी असं वाटलं की फार थकल्यासारखं झालंय, सगळं करायचा कंटाळा नाही, तर नवऱ्याला ही रेसिपीची लिंक पाठवायची आणि नवऱ्याला सांग सोपी रेसिपी आहे, आजचा स्वयंपाक तुझ्याकडे आहे की नाही. आयडिया मी छान छान आयडिया देते बघा तुम्हाला. चला पुन्हा भेटूयात अशा छान छान आयडियाज घेऊन. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.